PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार. पतीचा जीव घेण्याचा पत्नीचा थरारक कट उघड. पतीला जिवंत पुरण्याचा होता प्लॅन. पतीला संपवण्यासाठी पत्नीने घरातच चौकोनी कट्टा बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा थरारक कट वेळेत उघडकीस आला. 30 जुलैच्या रात्री पत्नीने पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला घरातच तयार केलेल्या चौकोनी कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र घरातील संशयास्पद हालचाली शेजाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेत पतीचा जीव वाचवला आणि संपूर्ण कट उधळून लावला. या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारते. मी म्हणत होतो की मला मारू नका मारू नका, तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडे आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या. आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली. त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो. आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळे माझ्या आईला याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो, त्यामुळं तिला थोडीशी जाग आली. आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, तर त्यावेळेस आमच्या आईनी आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं. आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस पोलीस पण तिथं उपस्थित होते. पण आमच्या भावानी दरवाजा उघडला, त्यावेळेस मला बेशुद्ध बघितलं. त्यांनी मला उचललं, तत्काळ हॉस्पिटल नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोक प्रचंड घाबरलेले होते. पोलीस स्टेशन बारामती सिटी या ठिकाणी गुन्हा क्रमांक 313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे. याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची. याच्यामध्ये व्हिक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे. आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित व्हिक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या साहाय्याने त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या. संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या व्हिक्टीमचा जीव वाचवलेला आहे. यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 108(1) या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. या संबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं, खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. नाही, आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे. आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे.
तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगानं काय आहे का ते चौकशी अंती आपल्याला निष्पन्न होईल, तर त्याचा काय अँगल असेल तर. जादूटोणीचा विषय का, कारण त्याच्या घरात जो कॅलेंडर आलाय त्या कॅलेंडरवरती त्या तारखा आहे, त्या तारखांवरती ते मार्क आढळले, नो रिझल्ट. नेमका मग तपास नेमका कुठल्या दिशेने केला जाणार? नाही, सध्या आम्ही आरोपी अटक केलेला आहे. आरोपीकडे विचारपूस केली जाईल आणि ज्या ह्यामध्ये ज्या शंका आहेत जादूटोण्याच्या संबंधीने त्या संबंधी पूर्ण तपास केला जाईल PCR मध्ये. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.